Welcome student. In last video we studied the closed packing structure. In this topic we study closed packing in one dimension, closed packing in two dimension and closed packing in three dimension. Okay, all these packing or all these arrangement of pairs. Okay, for example we know the two dimensional crystal structure are formed from one dimension. म्हणजे जर one dimension crystal structure कन्वर्जन कशामध्ये करतो आपण टू डायमेन्शन मध्ये आणि टू डायमेन्शन क्रिस्टल स्ट्रक्चरचं कन्वर्जन कशामध्ये करतो आपण थ्री डायमेन्शन मध्ये करत असतो. ठीक आहे, त्यावरून आपण काय केलं होतं का त्यावरून आपण त्या क्रिस्टल स्ट्रक्चरचा जो कोऑर्डिनेशन नंबर असतो तो कोऑर्डिनेशन नंबर काय केला होता फाइंड आउट केला होता. आपल्याला माहिती आहे कोऑर्डिनेशन नंबर कशावरून फाइंड आउट करतो ऍक्च्युअल कोऑर्डिनेशन नंबर काय का जे नेबरिंगचे स्फिअर्स असणार आहेत त्या नेबरिंग स्फिअर वरून आपण काय करत असतो त्या क्रिस्टल स्ट्रक्चरचा कोऑर्डिनेशन नंबर फाइंड आउट करत असतो. फॉर एक्झाम्पल सपोज एखादं क्रिस्टल स्ट्रक्चर आहे आणि त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये जर आपण एखादा स्फिअर जर कन्सिडर केला त्या स्फिअरच्या सराउंडला किती स्फिअर आहे त्यावरून आपण काय करतो त्या क्रिस्टल स्ट्रक्चरचा जो कोऑर्डिनेशन नंबर असतो तो नंबर आपण काय करतो फाइंड आउट करत असतो. ठीक आहे, मीन्स द नेबरिंग स्फिअर किंवा असं म्हणू शकतो द नंबर ऑफ स्फिअर प्रेझेंट अराउंड द सिंगल स्फिअर आर कॉल्ड कोऑर्डिनेशन नंबर. त्याला आपण काय म्हणत असतो कोऑर्डिनेशन नंबर. ठीक, त्यावर आपण वन डायमेन्शन क्रिस्टल स्ट्रक्चर मधला कोऑर्डिनेशन नंबर बघितला. टू डायमेन्शन जे क्रिस्टल स्ट्रक्चर्स असणार आहेत किंवा आपण त्याला क्लोज पॅकिंग इन टू डायमेन्शन म्हणतो किंवा क्लोज पॅकिंग इन थ्री डायमेन्शन. ठीक आहे, हे जे स्ट्रक्चर आहे यावरून आपण किंवा त्या स्फिअरच्या अरेंजमेंट वरनं आपण टू डायमेन्शनल क्लोज पॅकिंग किंवा थ्री डायमेन्शनल क्लोज पॅकिंगचे जे स्ट्रक्चर्स असणार आहेत त्यांचा आपण काय करतो कोऑर्डिनेशन नंबर फाइंड आउट करत असतो. आपल्याला माहित आहे एखाद्या क्रिस्टल स्ट्रक्चरचा म्हणजे जेवढा मॅक्झिमम कोऑर्डिनेशन नंबर असेल किंवा हायर कोऑर्डिनेशन नंबर असेल ते क्रिस्टल स्ट्रक्चर कसं असतं कॉम्पॅक्ट असतं किंवा ज्या क्रिस्टल सिस्टीमचा किंवा क्रिस्टल स्ट्रक्चरचा कोऑर्डिनेशन नंबर कमी असेल ते क्रिस्टल स्ट्रक्चर कॉम्पॅक्ट नसतं किंवा आपण त्याला हार्ड नसतं आपण असं कन्सिडर करू शकतो. म्हणजे मॅक्झिमम किंवा लार्जर जर कोऑर्डिनेशन नंबर असेल याचा अर्थ काय का त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये पार्टिकल कसे असतात कॉम्पॅक्टली अरेंज असतात आणि जर कोऑर्डिनेशन नंबर जर लेस असेल तर ते पार्टिकल कसे असणार आहे एकमेकांपेक्षा दूर अंतरावरती असेल किंवा तो सॉलिड कॉम्पॅक्ट नसणार आहे. ठीक आहे, आज जो आपला टॉपिक बघायचा आहे तो आहे कोऑर्डिनेशन नंबर इन क्लोज पॅक स्ट्रक्चर. काय बघायचं आपल्याला तर कोऑर्डिनेशन नंबर इन क्लोज पॅक स्ट्रक्चर. ठीक आहे, यामध्ये आपल्याला तीन टाईपचे स्ट्रक्चर बघायचे. सिंपल क्यूबिक युनिट सेल बघूया, त्यानंतर बॉडी सेंटर बघायचा आहे आणि शेवट आपल्याला फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल बघायचा. ठीक आहे, सुरुवातीला बघूया आपण सिंपल क्यूबिक युनिट सेल. ठीक आहे, तुम्हाला जर आठवत असेल तर आपण क्लोज पॅकिंग इन वन डायमेन्शन बघितली. ठीक आहे, नंतर क्लोज पॅकिंग इन टू डायमेन्शन. क्लोज पॅकिंग वन डायमेन्शन एकच टाइप होता. क्लोज पॅकिंग इन टू डायमेन्शन मध्ये आपल्याला दोन प्रकारचे स्ट्रक्चर मिळत होते, स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि दुसरी आहे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. तर आता आपण जी थ्री डायमेन्शनल किंवा आपण त्याला थ्री डायमेन्शनल जे स्ट्रक्चर बघितले होते किंवा क्लोज पॅकिंग इन थ्री डायमेन्शन बघितलं आपण तीन टाइपचे आपण तीन प्रकार डिफरंट वेज आहेत का आपण त्याला थ्री डायमेन्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो. बरोबर, त्यामध्ये आहे स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकिंग, नंतर स्टॅकिंग ऑफ टू डायमेन्शनल लेअर होती किंवा स्टॅकिंग ऑफ हेक्सागोनल लेअर आहे आणि थर्ड लेअर प्लेसिंग ऑफ थर्ड लेअर. अशा प्रकारे आपण काय करू शकतो थ्री डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये ते कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, तर आपण पहिला सुरुवातीला बघूया सिंपल क्यूबिक युनिट सेल. ठीक आहे, आता आपण सिंपल क्यूबिक युनिट सेलचा विचार केला त्या ठिकाणी जे स्पेअर्स आहेत ते स्पेअर कशा प्रकारे स्पेअर बरोबर कॉन्टॅक्ट असणार आहे आपण ते बघायचे. तर सुरुवातीला आपण वन डायमेन्शनल क्रिस्टलचा विचार करूया, नंतर टू डायमेन्शन, नंतर थ्री डायमेन्शनचा विचार करायचा. ठीक आहे, आता वन डायमेन्शनचा विचार करूया. इन वन डायमेन्शनल अरेंजमेंट इन सिंपल क्यूबिक, इन वन डायमेन्शनल अरेंजमेंट एव्हरी स्पेअर इज इन कॉन्टॅक्ट विथ टू स्पेअर. जर सुरुवातीला आपण त्या अशा प्रकारचे अरेंजमेंट लिनियर अरेंजमेंट बघितली होती. फॉर एक्झाम्पल हे स्पेअर आहे, हे काय स्पेअर आहे वन डायमेन्शन मधले. आता या ठिकाणी कोणता एक स्पेअर कन्सिडर करा, एका स्पेअरच्या शेजारी किती स्पेअर आहेत दोन स्पेअर आहेत. फॉर एक्झाम्पल हा स्पेअर जर कन्सिडर केला तर या शेजारच्या ह्या नेबरिंग स्पेअर किती आहेत दोन आहेत. ठीक आहे, किती स्पेअर कॉन्टॅक्ट आहेत टू स्पेअर कॉन्टॅक्ट. म्हणून काय इन वन डायमेन्शनल अरेंजमेंट एव्हरी स्पेअर इज इन कॉन्टॅक्ट विथ टू स्पेअर. देअरफॉर इन वन डायमेन्शनल अरेंजमेंट द कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे टू असणार आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया इन टू डायमेन्शनल अरेंजमेंट एव्हरी स्पेअर इज इन कॉन्टॅक्ट विथ फोर स्पेअर. म्हणजे ही कोणती सिस्टीम आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे. कोणती ती स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन टू डायमेन्शन. ठीक आहे, आपण बघा अशा प्रकारचं स्ट्रक्चर बघितलं होतं.
ठीक आहे, आपण सेंटरचा स्पेअर जर कन्सिडर केला तर सेंटरच्या स्पेअरला किती स्पेअर सराउंड आहेत? 4 स्पेअर सराउंड आहेत. म्हणून बघा इन टू डायमेन्शनल अरेंजमेंट एव्हरी स्पेअर इज इन कॉन्टॅक्ट विथ 4 स्पेअर. ओके, इन थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट एव्हरी स्पेअर इज इन कॉन्टॅक्ट विथ 6 स्पेअर. म्हणजेच कोणती? हेक्सागोनल. म्हणजेच कोणती आहे? हेक्सागोनल आहे. आणि यावरून आपण काय करतो? सिंपल क्यूबिक युनिट सेलचा फायनल कोऑर्डिनेशन नंबर काय करत असतो? फाइंड आउट करत असतो. ठीक आहे, बघूया. इन सिंपल क्यूबिक क्रिस्टल स्ट्रक्चर, each sphere is surrounded by, in simple cubic crystal structure each sphere is surrounded by 6 neighboring sphere. आता हे जे 6 neighboring sphere आहेत ते कशा प्रकारे आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. इन सिंपल क्यूबिक युनिट सेल the four sphere present in its own layer. The 6 स्पेअर पैकी जे 4 जे स्पेअर्स आहेत ते कुठे आहेत? त्याच्या स्वतःच्या लेयर मध्ये आहेत. ओके, देन one is above, means one sphere is present in above and one sphere is present in below. ठीक आहे, one sphere कुठे आहे? above आहे म्हणजे वरती आहे. एक स्पेअर कुठे आहे? खाली आहे. म्हणजे सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये जो स्पेअर असणार आहे तो एक स्पेअर किती स्पेअरनी सराउंड केला आहे? 6 स्पेअरनी सराउंड केला आहे. म्हणजे 6 स्पेअर कसे आहेत? 4 in its own layer, one is above and one is below. There are total sphere is 6. Therefore, in simple cubic crystal structure, the coordination number is 6. Coordination number किती असणार आहे? 6 असणार आहे. Now, we find out the coordination number. In HCP and FCC. Okay? We know there are two in both HCP and FCC structure that results from stacking of hexagonal close packed layers in 2 different ways. आपल्याला माहिती आहे का 2 different ways आहेत. जर आपल्याला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर जर फॉर्म करायचं असेल तर आपण काय करू शकतो? थर्ड हेक्सागोनल लेयर काय करते ती सेकंड हेक्सागोनल लेयर वरती आपल्याला काय करते ती प्लेस करते ती. बरोबर? ठीक आहे, मग ही जी थर्ड हेक्सागोनल लेयर आहे ही प्लेस करताना 2 डिफरंट वेज आहेत. आपण ती काय करू शकतो? त्या 2 डिफरंट वेजनी काय करता येते? ते क्रिस्टल स्ट्रक्चर काय करता येतं? रिप्रेझेंट करता येतं. जरी 2 डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर जरी असले तरी त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन नंबर मात्र कसा असणार आहे? सेम असणार आहे. ठीक आहे, आपल्याला बघायचं आहे इन द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ HCP अँड FCC. ठीक आहे, काय आहे? इन HCP each sphere is surrounded by 12 neighboring sphere. जर आपण किती स्पेअरने सराउंड केलाय? तो एक स्पेअर 12 नेबरिंग स्पेअरने सराउंड केलाय. आउट ऑफ 12 स्पेअर और आउट ऑफ 12 नेबरिंग स्पेअर the six sphere present in its own layer. म्हणजे स्वतःचे 6 नेबरिंग स्पेअर पैकी म्हणजे एससीपी चा विचार केला आपण जर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये आपण जर हेक्सागोनल क्लोज पॅकिंगचा विचार जर केला तर त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये एक स्पेअर किती स्पेअरने सराउंड केलाय? 12 स्पेअरने सराउंड केलाय. त्या 12 स्पेअर पैकी जे 6 स्पेअर आहेत ते कुठे आहेत? इन आउट ऑफ 12 स्पेअर द 6 स्पेअर प्रेझेंट इन इट्स ओन लेयर. त्या 12 स्पेअर पैकी 6 स्पेअर कुठे आहेत? त्या स्वतःच्या लेयर मध्ये आहेत. then the 3 sphere is present in above and the 3 sphere is present in below. म्हणजे 12 नेबरिंग जे स्पेअर आहेत त्या 12 नेबरिंग स्पेअर पैकी जी 6 स्पेअर आहेत ते कुठे आहेत? स्वतःच्या लेयर मध्ये आहेत. 3 स्पेअर कुठे आहेत? अबव आणि 3 स्पेअर कुठे आहेत? बिलो. टोटल असे किती स्पेअर झाले? 12 स्पेअर आहेत. म्हणजे एचसीपी चा विचार केला तर एचसीपी मध्ये 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये एचसीपीच्या 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 12 आहे. मीन्स इन एचसीपी द कोऑर्डिनेशन नंबर इज 12. 12 का आला? 12 कोऑर्डिनेशन नंबर का आलाय? 12 कोऑर्डिनेशन नंबर म्हणजेच काय? तर एका स्पेअरला सराउंडिंग स्पेअर किती आहेत? 12 स्पेअर आहेत. त्या 12 स्पेअर पैकी 6 स्पेअर इन इट्स ओन लेयर, 3 sphere present in above and 3 sphere is present below. Therefore, coordination number is 12. म्हणून coordination number किती झाला? 12 झाला. ठीक आहे, हे झाले coordination number. तो आपण त्याला क्लोज पॅकिंग मध्ये असलेले coordination number बघतोय. ठीक आहे, नेक्स्ट बघायचं आपल्याला पॅकिंग एफिशियन्सी. पॅकिंग एफिशियन्सी आपल्याला पुढे इम्पॉर्टंट आहे. during solving of numericals. जर आपल्याला न्यूमेरिकल जर सॉल्व्ह करायचे असेल तर आपल्याला पॅकिंग एफिशियन्सी हे अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आपल्याला बघायचं काय फॉर्म्युला आहे पॅकिंग इफिशियन्सीचा. द पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल डिवाइडेड बाय
टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. ठीक आहे. जर आपल्याला कोणत्याही क्रिस्टल स्ट्रक्चरची जर पॅकिंग इफिशियन्सी जर कॅल्क्युलेट करायची असेल किंवा फाइंड आउट करायची असेल तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार? आपण यूज करणार आहोत पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल. व्हॉल्यूम म्हणजे त्या युनिट सेल मध्ये असलेले जे पार्टिकल आहे तो जेवढं व्हॉल्यूम ऑक्युपाय करेल त्या व्हॉल्यूमला कशाने डिवाइड करायचंय? टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. म्हणजे एखाद्या युनिट सेलचा जेवढा व्हॉल्यूम असेल त्या व्हॉल्यूम पैकी एखादा पार्टिकल किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो, बरोबर, त्या दोघांचं जे रेशो असणार आहे आणि त्याला किती डिवाइड मल्टिप्लाय करायचंय? 100 ने. काय फॉर्म्युला पडते बघूया. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. आपल्याला माहित आहे पॅकिंग इफिशियन्सी मीन्स काय, किंवा जी म्हणजे ऍक्च्युअल पॅकिंग इफिशियन्सी सुद्धा कशावर डिपेंड असू शकते? त्या क्रिस्टल स्ट्रक्चरच्या कोऑर्डिनेशन नंबरवर. पॅकिंग इफिशियन्सी मीन्स एखाद्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये किती पार्टिकलने व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं आहे. जर मॅक्झिमम जर पार्टिकल किंवा मॅक्झिमम पार्टिकलने जर व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं असेल तर तो क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे कसं असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे किंवा हार्ड असणार आहे, बरोबर. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबरच्या मॅग्निट्यूड वरनं आपण काय फाइंड आउट करू शकतो? त्या क्रिस्टल स्ट्रक्चरचा जे कॉम्पॅक्टनेस आहे तो कॉम्पॅक्टनेस आपल्याला काय करता येतो? फाइंड आउट करता येतो. म्हणून पॅकिंग इफिशियन्सी सुद्धा महत्वाची. पॅकिंग इफिशियन्सी मीन्स किती पार्टिकल त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये किंवा त्या एखाद्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये पार्टिकलने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं आहे, बरोबर, किंवा किती पार्टिकल त्या ठिकाणी प्रेझेंट आहे ते सुद्धा आपण काय करू शकतो? फाइंड आउट करता येणार आहे. म्हणून पॅकिंग इफिशियन्सी काय? तर पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. थँक्यू.